नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण जेव्हा इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करतो किंवा इंग्रजी ग्रामरचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा काही टॉपिक्स हे एवढे सोपे असतात की ते न करण्यासारखे असतात. ठीक आहे, म्हणजे काही टॉपिक्स अगदी क्षुल्लक असतात, त्यांच्यासमोर फक्त नजर जरी घालवली तरी आपल्याला पूर्ण त्याचा अर्थ कळून येतो. त्यावर जरी प्रॅक्टिस नसली, ठीक आहे, त्यावर जरी प्रॅक्टिस नसली तरी आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट कोणत्याही एक्झामचा आपण अभ्यास करताना ते क्वेश्चन इझिली टॅकल होतात. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करावी लागत नाही, पुन्हा पुन्हा ते वाचावे सुद्धा लागत नाही. म्हणजे अगदी मी पाचवीतल्या मुलाची गोष्ट करत असो किंवा तो ग्रॅज्युएशन लेवलचा मुलगा असो, त्याच्यासाठी काही टॉपिक्स इंग्रजी व्याकरणातले अत्यंत सोपी असतात. आणि त्यातलाच म्हणजे त्याच सोपी टॉपिकमधला आजचा जो टॉपिक आहे तो आहे नॉट ऑनली आणि बट ऑल्सोचा. म्हणजे काय, नॉट ऑनली आणि बट ऑल्सो हा टॉपिक जेवढा लिहायला सोपी आहे तेवढाच तो करायला सुद्धा सोपी आहे. म्हणजे त्यावर प्रॅक्टिस करायला सुद्धा सोपी आहे. तुम्ही अगदी वाचून लगेच तुम्हाला कळून जाईल की या टॉपिकमध्ये नेमका आहे काय, किंवा तुम्ही यावर फक्त एक्झाम्पल्स हे प्रॅक्टिस न करताही तुम्ही इझिली टॅकल करू शकता. ठीक आहे, त्यामध्ये काय चूक आहे, सपोज सेंट्रल गव्हर्नमेंटची असो किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या कोणत्याही एक्झाममध्ये यावर जर प्रश्न आले, म्हणजे नॉट ऑनली बट ऑल्सोवर जर प्रश्न आले, तर तुम्ही लगेच त्यामध्ये शोधू शकता की यामध्ये चूक काय आहे. ठीक आहे, यामध्ये काय चूक झालेली आहे किंवा यामध्ये काय एरर्स आहे तुम्ही लगेच शोधू शकता. एवढा हा सोपी टॉपिक आहे, अगदी म्हणजे काय तर क्षुल्लक टॉपिक असल्यासारखं आहे. तरी आपण लेक्चर घेणं आपलं काम आहे, अटेंड करणं आपलं काम आहे, आणि माझं काम आहे तुम्हाला शिकवणं, तुमचं काम आहे पोस्ट काढणं, आणि माझं पुन्हा एक काम आहे की तुमची पोस्ट काढून देणं. ठीक आहे, त्यामुळे आपलं हे लेक्चर करणं गरजेचं आहे. तर त्यामुळे आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे नॉट ऑनली आणि बट ऑल्सोचा. ठीक आहे, काय टॉपिक आहे, नॉट ऑनली आणि बट ऑल्सो. तर याचे काय रूल्स आहे किंवा याचे काय फॉर्म्युले आहे किंवा याचे काय एक्झाम्पल्स आहे किंवा कोणत्या प्रकारे हे सॉल्व्ह करायचे आहे त्याची सर्व माहिती आजची आपण या छोट्याशा लेक्चरमध्ये घेणार आहोत. लेक्चर जास्त मोठं नाही आहे, अगदी छोटंसं आहे. तर त्यामुळे नक्की अटेंड करा आणि कदाचित म्हणजे आय होप तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. तर मित्रांनो, नॉट ऑनली आणि बट ऑल्सो बघा, याचं 4 रूल्समध्ये डिवायडेशन केलेलं आहे. बघा, नॉट ऑनली आणि बट ऑल्सो. जर मी नॉट ऑनली आणि बट ऑल्सो याला जर पूर्णपणे 4 रूलमध्ये सांगायचं झालं असं, याचं मी रूल नंबर 1मध्ये काय सांगतो, तर रूल नंबर 1मध्ये सांगतो की मला पहिले काय लिहायचं आहे, नॉट ऑनली लिहायचं आहे मला पहिले. त्यानंतर लिहायचं आहे एक शब्द ज्याला मी म्हणेन ॲडजेक्टिव्ह. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा लिहायचं आहे बट ऑल्सो, आणि त्यानंतर पुन्हा एक शब्द ज्याला मी म्हणे ॲडजेक्टिव्ह. तर जर मी इथे ॲडजेक्टिव्ह लिहत असेल तर मला इथे सुद्धा काय लिहावं लागेल, इथे ॲडजेक्टिव्हच लिहावं लागेल. तर कुठे जर मी नॉट ऑनलीच्या नंतर जो शब्द लिहत असेल त्याच्याच रिलेटेड, जर तो ॲडवर्ब लिहत असेल तर मला काय करावं लागेल, मला इथे ॲडवर्बच लिहावं लागेल. परंतु मी ॲडजेक्टिव्ह लिहत आहे तर मला इथे काय करावं लागेल, मला ॲडजेक्टिव्हच इथे लिहावं लागेल. तर याचा अर्थ असा नाही मित्रांनो की तुम्ही इथे नाऊन जर घेतलं, ठीक आहे, इथे नाऊन घेतलं तर इथे नाऊन घेऊ शकत नाही. तुम्ही जर इथे ॲडजेक्टिव्ह घेत असेल तर तुम्हाला ॲडजेक्टिव्हच घ्यावं लागेल बट ऑल्सो नंतर. ठीक आहे, तुम्ही जर ॲडवर्ब घेत असाल तर तुम्हाला बट ऑल्सो नंतर ॲडवर्बच घ्यावं लागेल. नाऊन घेत असाल तर तुम्हाला नाऊन घ्यावं लागेल. अशा प्रकारे यामध्ये काम करायचं आहे. ठीक आहे, तर त्याचे एक्झाम्पल्स बघूया म्हणजे तुम्हाला लवकर कळून येईल. बघा, रूल नंबर 1 काय सांगतो, नॉट ऑनली असेल तर नॉट ऑनली प्लस ॲडजेक्टिव्ह, बट ऑल्सो प्लस ॲडजेक्टिव्ह. म्हणजे काय, नॉट ऑनली आणि बट ऑल्सो यांची जोडी दिसली पाहिजे आणि सोबतच इथे ॲडजेक्टिव्हची जोडी दिसली पाहिजे. म्हणून इथे बघा एक्झाम्पल दिलेले आहे, राहुल इज अ नॉट ओनली स्ट्रॉंग बट ऑल्सो ब्रेव. काय, राहुल इज अ नॉट ओनली स्ट्रॉंग. बघा, स्ट्रॉंग आणि ब्रेवची एक जोडी आहे. म्हणजे काय, हे अपोजिट वर्ड असो किंवा एक सिमिलर वर्ड असो हे दिलेले आहे इथे. तर त्यामुळे इथे काय केलेलं आहे, स्ट्रॉंग आणि ब्रेवची जोडी जोडलेली आहे. आणि ती जोडी कशामुळे जोडलेली आहे, तर नॉट ओनली आणि बट ऑल्सो या शब्दामुळे. कशामुळे जोडलेली आहे, नॉट ओनली आणि बट ऑल्सो या शब्दामुळे. म्हणजे काय होतं, तर राहुल इज अ नॉट ओनली स्ट्रॉंग बट ऑल्सो ब्रेव. म्हणजे मला दोन्ही गोष्टीत पॉझिटिव्हिटी दाखवायची आहे. ठीक आहे, तो फक्त स्ट्रॉंग नाही तर तो ब्रेव सुद्धा आहे. कोण, राहुल स्ट्रॉंग नाही तर ब्रेव सुद्धा आहे. म्हणजे काय, मी नॉट ओनली हा शब्द जरी तिथे टाकला असला तरी मी काय करतोय, मी त्यामधून पॉझिटिव्हिटी दाखवतोय. ठीक आहे, मी म्हणजे त्याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगतोय, तो स्ट्रॉंग सुद्धा आहे आणि ब्रेव सुद्धा आहे. ठीक आहे, म्हणजे फक्त मी इथे नॉट शब्द टाकला याचा अर्थ असा होत नाही की हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, मी इथे नॉट शब्द टाकतोय याचा अर्थ असा नाही की हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. ठीक आहे, हे नकारार्थक वाक्य नाही. ठीक आहे, याचा अर्थ काय होतो की तो स्ट्रॉंगच नाही तर तो ब्रेव सुद्धा आहे. ठीक आहे, तो फक्त स्ट्रॉंग नाही तर तो ब्रेव सुद्धा आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघूया. रिया इज अ नॉट ओनली हेल्पफुल बट ऑल्सो काइंड. ठीक आहे, रिया इज अ नॉट ओनली हेल्पफुल बट ऑल्सो काइंड. आता बघा, इथे नॉट ओनली आणि बट ऑल्सो याची जोडी दिलेली आहे, म्हणून इथे हेल्पफुल आणि काइंडची जोडी दिलेली आहे. म्हणजे काय, दोन्ही गोष्टीत योग्यता दाखवलेली आहे. रियाबद्दलची योग्यता आहे ती म्हणजे मदतगारच नाही तर दयाळू सुद्धा आहे. ठीक आहे, मदत करणारीच नाही तर दयाळू सुद्धा आहे. कोणाबद्दल सांगितलेलं आहे, रियाबद्दल सांगितलं. या सब्जेक्टबद्दल सांगितलेली माहिती कशामध्ये आहे, हेल्पफुल आणि काइंड या शब्दामध्ये. परंतु हेल्पफुल आणि काइंड हे शब्द कशाद्वारे जोडले गेलेले आहे, तर नॉट ओनली आणि बट ऑल्सो या शब्दाद्वारे हे शब्द दोन जोडले गेलेले आहे. म्हणून नॉट ओनली आणि बट ऑल्सो यामधला पहिला रूल आपला काय पडतो, तर नॉट ओनली प्लस ॲडजेक्टिव्ह आणि बट ऑल्सो प्लस ॲडजेक्टिव्ह. याचा नेमका अर्थ काय, तर जर नॉट ओनली जर नंतर मी एक जोडी लिहित असेल तर त्याच्याच रिलेटेड वर्ड हे बट ऑल्सो नंतर येणार. काय येणार, त्याच्याच रिलेटेड वर्ड हे बट ऑल्सो नंतर येणार.
मित्रांनो. जर मी त्याचं की ॲडजेक्टिव्ह घेत असेल तर त्यानंतर सुद्धा ॲडजेक्टिव्हच येणार. त्यानंतर रूल नंबर 2 बघूया. बघा रूल नंबर 1 असो, 2 असो, 3 असो, 4 असो, सगळे रूल सेम आहे. ठीक आहे, सगळे रूल सेम आहे. तुम्हाला एकही रूल लक्षात ठेवायची गरज नाही मित्रांनो. फक्त तुम्ही नॉट ओनली लक्षात ठेवा आणि बट ऑल्सो लक्षात ठेवा. ठीक आहे, काय लक्षात ठेवायचं आहे? नॉट ओनली, त्यानंतर एक शब्द, बट ऑल्सो, त्यानंतर एक शब्द, आणि शब्द हे रिलेटेड असले पाहिजे. काय असले पाहिजे? शब्द रिलेटेड असले पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर बट ऑल्सोचा जो नॉट ओनली बट ऑल्सो जो सेकंड रूल आहे तो बघूया. बघा सेकंड रूल काय सांगतो? नॉट ओनली, त्यानंतर एक ॲडवर्ब, आणि बट ऑल्सो त्यानंतर काही ॲडवर्ब. आता ॲडवर्बचा अर्थ काय? तो जो वर्बबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगतो. ठीक आहे, वर्बचा बद्दल एक्स्ट्रा माहिती सांगतो. तर नॉट ओनली, त्यानंतर ॲडवर्ब, यामध्ये नॉट ओनली आणि बट ऑल्सो याला ॲडवर्बची ती जोडी दिलेली असते. काय दिलेली असते? ॲडवर्ब आणि ॲडवर्बची जोडी दिलेली असते. म्हणून इथे शब्द आलेला आहे, आचल सिंग अ सॉन्ग नॉट ओनली कॉन्फिडेंटली बट ऑल्सो फ्लुएंटली. ओके, आचल सिंग अ सॉन्ग नॉट ओनली कॉन्फिडेंटली बट ऑल्सो फ्लुएंटली. इथे कॉन्फिडेंटली आणि फ्लुएंटली यांची जोडी दिलेली आहे. काय केलेलं आहे? जोडी दिलेली आहे. ठीक आहे, म्हणून यामध्ये काय होतं मित्रांनो? नॉट ओनली नंतर ॲडवर्ब घेतलेला आहे आणि त्यानंतर बट ऑल्सो नंतर सुद्धा ॲडवर्ब घेतलेला आहे. आता इथे ॲडजेक्टिव्ह सुद्धा असू शकते, इथे ॲडजेक्टिव्ह असू शकते. इथे ॲडवर्ब तर इथेही ॲडवर्बच घेतलं जाईल. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघूया. बघा, दे लिव्ह इन अ फॉरेस्ट नॉट ओनली हॅपीली बट ऑल्सो ब्रेवली. ठीक आहे, ती जंगलात राहते आणि आनंदितच नाही तर हुशारीने सुद्धा राहते, ब्रेवली सुद्धा राहते, कॉन्फिडेंटली सुद्धा राहते. ठीक आहे, तर म्हणून इथे घेतलेलं आहे हॅपीली आणि इथे घेतलेलं आहे ब्रेवली, म्हणजे धाडसपणे सुद्धा राहते. म्हणून नॉट ओनली आणि बट ऑल्सो इथे जोडी कशाने घेतलेली आहे? हॅपीली आणि ब्रेवली. हॅपीली आणि ब्रेवली हे काय करतात? ते सिमिलर आहे. म्हणजे काय? हॅपीली आणि ब्रेवली हे शब्द कसे ते ॲडवर्बचे रिलेटेड शब्द आहे. तर याचा अर्थ काय होतो की जोडी ही जी दिलेली असते, म्हणजे हॅपीली आणि ब्रेवलीची ही जोडी दिलेली असते, यामध्ये सिमिलॅरिटी आढळते. ठीक आहे, जर मी इथे हॅपीली म्हणत असेल आणि इथे मी दुसरा शब्द वापरतोय तसं चालणार नाही. ठीक आहे, नॉट ओनली नंतर जर मी एखादा शब्द घेतोय तर बट ऑल्सो नंतर मला त्याच्या रिलेटेड शब्द असायला हवा. ठीक आहे, त्याच्या रिलेटेड शब्द असावा. मी जर एखाद्या गोष्टीबद्दल प्रशंसा करतोय, मी काय करतो? एखाद्या व्यक्तीबद्दल प्रशंसा करतोय, तर मी इथे प्रशंसेचा शब्द लिहिल्यानंतर या बाजूने सुद्धा म्हणजे बट ऑल्सो नंतर मला सुद्धा प्रशंसेचा शब्द लिहावा लागेल. काय करावं लागेल? प्रशंसेचा शब्द लिहावा लागेल. म्हणजे मला जोडी दिसायला हवी, ती सिमिलॅरिटी मला त्यामध्ये दाखवायची आहे. त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला? तर नॉट ओनली आणि बट ऑल्सो, नॉट ओनली नंतर जी वर्ड जो घेतोय आपण त्याच्याच रिलेटेड वर्ड हा बट ऑल्सो नंतर यायला हवा. त्यानंतर रूल नंबर 3 बघूया. बघा रूल नंबर 3 काय सांगतो? नॉट ओनली प्लस नाऊन आणि बट ऑल्सो प्लस नाऊन. म्हणजे मी इथे नाऊन घेतोय तर मला काय करावं लागेल? इथे सुद्धा नाऊनच घ्यावं लागेल. म्हणून याचं एक्झाम्पल दिलेलं आहे, आय लाईक टू प्ले नॉट ओनली क्रिकेट बट ऑल्सो चेस. मला क्रिकेटसुद्धा आवडतं आणि चेससुद्धा आवडतो. बघा इथे मी पूर्वीसुद्धा सांगितलं होतं की नॉट ओनली आहे, याचा अर्थ असा होत नाही की हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. मला दोन्ही गोष्टींची शक्यता दाखवायची आहे. मला दोन्ही गोष्टींची काय करायची आहे? शक्यता दाखवायची आहे, दोन्ही गोष्टींचं प्रेझेन्स दाखवायचं आहे. म्हणून काय करेल? आय लाईक टू प्ले नॉट ओनली क्रिकेट बट ऑल्सो चेस. म्हणजे मला फक्त क्रिकेट खेळायला आवडत नाही तर चेससुद्धा आवडतो. ठीक आहे, म्हणजे क्रिकेट खेळायला आवडत नाही याचा अर्थ नाही की त्याला क्रिकेट आवडतच नाही. त्याचा अर्थ काय होतो? तर त्याला क्रिकेटसुद्धा आवडतं आणि चेससुद्धा आवडतं. म्हणजे दोन्ही गोष्टीची काय आहे? दोन्ही गोष्टीची एक प्रेझेन्सपणा दाखवलेला आहे. दोन्ही गोष्टीत काय दाखवलेलं आहे? प्रेझेन्स दाखवलेलं आहे. दोन्ही गोष्टीची अटेम्प्शन इथे दाखवलेली आहे. दोन्ही गोष्टीचा अटेम्प्ट दाखवलेला आहे. म्हणून काय? आय लाईक टू प्ले नॉट ओनली क्रिकेट बट ऑल्सो चेस. त्यानंतर चौथा रूल बघूया. बघा चौथा रूल काय सांगतो? नॉट ओनली प्लस वर्ब आणि बट ऑल्सो प्लस वर्ब. तर याचं एक्झाम्पल कसं येईल बघा. राहुल नॉट ओनली लव बट ऑल्सो प्रोटेक्टेड द फॉरेस्ट. म्हणजे काय करतो? तो फक्त फॉरेस्टला प्रेमच नाही करत, फॉरेस्टवर म्हणजे जंगलांवर प्रेमच नाही करत, तर तो काय करतो? त्यांना प्रोटेक्टसुद्धा करतो. ठीक आहे, तो काय करतो? फक्त प्रेमच नाही करतो, तो प्रोटेक्टसुद्धा करतो. म्हणजे याचा अर्थ काय होतो? तो प्रोटेक्टही करतो आणि तो प्रेमसुद्धा करतो. म्हणजे जंगलांवर तो प्रोटेक्टसुद्धा करतो आणि तो प्रेमसुद्धा करतो. दोन्ही गोष्टींचा अर्थ तिथे निघतो. फॉरेस्टबद्दल बोललं जातं आहे, दोन्ही गोष्टींचा अर्थ निघतोय आणि इथे काय करत आहे? वर्बचा वापर होतो आहे. इथे काय होत आहे? वर्बचा वापर होत आहे. म्हणून राहुल नॉट ओनली लव्ड बट ऑल्सो प्रोटेक्टेड द फॉरेस्ट. नॉट ओनली आणि बट ऑल्सो हे लव्ड आणि प्रोटेक्टेड या जोडीद्वारे जोडले गेलेले आहेत. त्यानंतर बघा, कबीर नॉट ओनली यूज हर टॅलेंट बट ऑल्सो रीच द गोल. बघा नॉट ओनली हा कशानंतर यूज झालेला आहे? आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. कबीर इथे सब्जेक्ट आपण घेतलेला आहे. त्यानंतर नॉट ओनली सब्जेक्ट म्हणजे जिथून मेन उद्देश चालू होतं. ठीक आहे, जिथून मेन उद्देश चालू होते त्याच्या आधी आपण नॉट ओनली घेतलेला आहे. जिथून मेन उद्देश चालू होत आहे. ठीक आहे, यूज हर टॅलेंट बट ऑल्सो रीच द गोल. म्हणजे फक्त तो टॅलेंटचा वापर करत नाही. काय करतो? तो फक्त टॅलेंटचा वापर करत नाही तर तो त्याच्या उद्देशापर्यंत पोहोचतो सुद्धा. ठीक आहे, तो फक्त त्याच्या टॅलेंटचा वापर करत नाही तर तो त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचतो सुद्धा. म्हणून इथे काय आहे? तर फक्त शब्दापुढे नाही, इथे शब्दापुढेच नाही दिलेलं आहे, तर यूज्ड इथे शब्द घेतलेला आहे आणि ते रीच शब्द घेतलेला आहे. इथे काय घेतलेलं आहे? रीच शब्द घेतलेला आहे. हे कशात मोडतात? हे वर्बमध्ये मोडतात. कशात मोडतात? वर्बमध्ये. म्हणून काय घेतलेलं आहे? कबीर नॉट ओनली यूज्ड हर टॅलेंट. बघा हर टॅलेंट दिलेलं आहे इथे आणि बट ऑल्सो रीच द गोल दिलेला आहे. ठीक आहे, याला तुम्ही ऑब्जेक्टमध्ये कन्सिडर करू शकता, परंतु याला एक पूर्ण वाक्य घेतलं तरी चालेल.
ठीक आहे. नॉट ओनली नंतर जो मेन आपलं जे काम होतं ते काय होतं, वर्बचं होतं, ते तिथे आलेलं आहे. आणि बट ऑल्सो नंतर सुद्धा वर्ब आलेलं आहे. तर मित्रांनो, हे होते काही 4 रूल्स छोटेसे होते, जास्त वेळ घेणारेही नव्हते आणि जास्त लक्षात ठेवणारे सुद्धा नव्हते. म्हणजे याला जर साध्या आणि सोप्या भाषेत समजून घ्यायचं असलं तर रूल नंबर 1 काय सांगतो की नॉट ओनली प्लस ॲडजेक्टिव्ह आणि बट ऑल्सो प्लस ॲडजेक्टिव्ह. रूल नंबर 2 काय सांगतो, नॉट ओनली प्लस ॲडवर्ब आणि बट ऑल्सो प्लस ॲडवर्ब. रूल नंबर 3 काय सांगतो, द नॉट ओनली प्लस नाऊन आणि बट ऑल्सो प्लस नाऊन. आणि रूल नंबर 4 काय सांगतो, नॉट ओनली प्लस वर्ब आणि बट ऑल्सो प्लस वर्ब. आता जर हे तुम्हाला म्हणजे ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, नाऊन, वर्ब हे समजत नसेल तर तुम्हाला हे ते लक्षात ठेवण्याची सुद्धा गरज नाही. फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जर मी नॉट ओनली शब्द घेत असेल, मी काय घेतोय, नॉट ओनली शब्द घेत असेल, त्यानंतर जो सुद्धा शब्द येईल, ठीक आहे, जो शब्द येईल, जो वर्ड येईल, त्यानंतर मी बट ऑल्सो घेतोय, बट ऑल्सो घेतोय. तर मला काय करायचं आहे, इथला वर्ड बट ऑल्सो नंतर येणारा वर्ड आणि नॉट ओनली नंतर येणारा वर्ड याला कनेक्टिव्हिटी ठेवायची किंवा यामध्ये सिमिलॅरिटी ठेवायची आहे. ठीक आहे. यामध्ये एकदम अपोजिट केलं तरी चालतं, परंतु यामध्ये सिमिलॅरिटी ठेवायची. मला थोडाफार यामध्ये फरक असला तरी चालतो, पण थोड्याफार सिमिलॅरिटी सुद्धा ठेवायची. यामध्ये पूर्ण वेगळं नाही दाखवायचं आहे. म्हणजे नॉट ओनली जर मी क्रिकेट लिहत असेल आणि इकडे नॉट ओनली मी फूड असं बट ऑल्सो फूड असं लिहू नाही शकत. म्हणजे त्यामध्ये काय करायचं, मला खेळाची सिमिलॅरिटी दाखवायची. मला काय करायचं आहे, थोडंफार का होईना परंतु त्यामध्ये सिमिलॅरिटी दाखवायची, तेव्हाच ते वाक्य योग्य ठरेल. ठीक आहे. नाहीतर ते पूर्ण सेंटेन्स चुकल्यासारखं. म्हणून काय, नॉट ओनली नंतर जर मी एखादा वर्ड घेत असेल तर बट ऑल्सो नंतर घेणाऱ्या वर्डमध्ये मी थोडीफार सिमिलॅरिटी दाखवेल. मला पूर्ण सिमिलर करण्याची गरज नाही. ठीक आहे. मला पूर्ण रिपीटेड वर्ड्स घेण्याची तिथे गरज नाही. मला कॉमन शब्द लिहिण्याची गरज नाही. फक्त मला त्यामध्ये छोटीशी सिमिलॅरिटी दाखवायची. तर मित्रांनो, हे होते आपले आजचे 4 रूल्स सोपे होते, जास्त कठीण काहीच नव्हतं आणि लक्षातही ठेवण्यासारखे नाही आहे. हे प्रश्न तुम्हाला फारच किचकट विचारणार नाही, इझिलीच विचारले जातात. तुम्हाला जास्त त्यावर अवघडपणा करून घेण्याची गरज नाही किंवा अवघड समजण्याचीही गरज नाही. तुम्ही हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल, म्हणजे आजचं छोटंसं लेक्चर होतं, पण जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही लाईक शेअर करू शकता, सबस्क्राईब करून ठेवू शकता चॅनलला, किंवा तुम्हाला जर कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवे असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून सांगू शकता. मी नक्की त्यावर व्हिडिओ घेण्याचा किंवा आमची टीम त्यावर व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. आणि जर माझ्याकडून काही चुका होत असतील तर तुम्ही नक्की सांगा, मी त्यामध्ये चूक सुधारण्याचा किंवा त्यामध्ये इम्प्रूव्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये मित्रांनो. खूप खूप धन्यवाद.